हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. सगळ्यांना माझ्याकडून हॅप्पी दसरा. दसरा म्हटलं की खीर आलीच. मला काही तांदळाची खीर बनवता येत नाही आणि आम्हा तिघांना सुद्धा आवडत नाही. सो मी शेवयाची खीर करणं प्रेफर केलं. त्यासाठी आपल्याला शेवया, ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर, घी आणि दूध लागणार आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता, मी छानपैकी शेवया घेतलेल्या आहेत आणि शेवया पूर्णपणे बारीक करून घ्यायच्या आहेत. बारीक केले की खिरीचं स्ट्रक्चर भरपूर छान दिसतं. त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कसे ड्रायफ्रूट्स एक एक करून कट करत आहे. त्यानंतर तिकडे शमू येतो, तर शमूला थोडं घेऊन त्यातला ड्रायफ्रूट्स खायला देते आणि मग त्याला तिकडून पाठवते, कारण मला अजून बरीच तयारी आपल्याला दूधसुद्धा लागणार आहे. सो मी त्यासाठी 1 लिटर दूध आणलेलं आहे आणि ते दूध मी गरम करायला ठेवत आहे. तोपर्यंत इकडे जोपर्यंत खिरीची तयारी होत आहे तोपर्यंत. त्यानंतर एक छान पातेलं घेऊन ते मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे आणि पातेलं छान गरम झाल्यावरती त्यामध्ये छान घी टाकायचं आहे 2 चमचा. आणि ते घी छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता मी छान ड्रायफ्रूट्स फ्राय केलेले आहेत आणि आता ते काढून ठेवत आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये आपण जी बारीक केलेली शेवया आहे ती टाकून तीसुद्धा छान परतून भाजून घ्यायची आहे आपल्याला. तर तुम्ही इकडे बघू शकता मी तेच तूप वापरत आहे. त्याच तुपामध्ये मी शेवया टाकलेल्या आहेत आणि शेवयासुद्धा छान मी भाजून घेतलेल्या आहेत. इकडे शेवया छान भाजून झाल्याच्या नंतर आपण जे गरम केलेलं दूध, मगाशी जे गरम करायला दूध ठेवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. संपूर्ण दूध टाकायचं आहे, कारण दूध जेवढे जास्त टाकाल तेवढे त्याला छान चव येते. तर मी इकडे संपूर्ण 1 लिटर दूध वापरत आहे. छान शेवया भाजल्या की मग आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी इकडे साखर चवीनुसार ॲड करत आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर जास्त साखर टाका, तुम्हाला जास्त गोड नको हवी असेल तर थोडीच साखर टाका. पण हे कसं आहे ना, खिरीमध्ये जेवढी तुम्ही छान गोड कराल तेवढी त्याला छान चव येते. त्यानंतर आपल्याला साखर आणि शेवया छान मिक्स करून घ्यायचे आहेत. ते छान असं एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या स्टेजला आता जे गरम करून ठेवलेलं दूध आहे ते टाकायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी दूध टाकत आहे. आपल्याला सगळं असं एकसाथ नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि गॅस हा स्लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. तर मी इकडे दूध टाकून झालेलं आहे माझं. आता मी ते छान असं मिक्स करत आहे. ते मिक्स झालं, छान उकळी येऊ द्यायची, स्लोच ठेवायचा गॅस, छान उकळी येऊ द्यायची. परत तुम्ही बघू शकता दूध पूर्णपणे आटलेलं आहे. नंतर मी परत थोडं दूध ॲड केलेलं आहे, कारण जर एकदाच केलं ना तर आपल्याला अंदाज कळत नाही की एक्झॅक्ट किती दूध लागणार आहे. परत छान उकळी येऊ द्यायची आणि आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहे, छान परतून घेतलेले, ते सुद्धा त्यामध्ये टाकायचे. आणि नंतर फायनल स्टेज म्हणजे त्यामध्ये आपल्याला जी विलायची पावडर करायची आहे ती विलायची पावडरसुद्धा ॲड करायची आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपली खीर बनून झालेली आहे. खीर बनवल्याच्या नंतर मी रांगोळी काढण्यासाठी बाहेर गेलेली आहे. तर समूसुद्धा माझ्यासोबत बाहेर आलेला आहे. त्याला बघायचं आहे की मम्मी एक्झॅक्ट काय रांगोळी पाडते ती, कारण त्याला कळायला लागल्यापासून मी पहिल्यांदाच त्याच्यासमोर रांगोळी काढत आहे. गेल्या वर्षी तो भरपूर छोटा होता, 1 वर्षाचा होता, त्याच्यामुळे त्याला एवढं काही कळत नव्हतं. ह्या वर्षी त्याला बरंच काही कळायला लागलेलं आहे. तर त्यालासुद्धा रांगोळी काढायची आहे, पण मी त्याला काय घेऊ देत नाही, कारण त्याने घेतलं ना सगळे कपडे खराब करेल. त्याच्यामुळे मी त्याला काय जास्त एंटरटेन करत नव्हते. त्यानंतर मी छान अशी रांगोळी काढायला सुरुवात केली. इकडे रांगोळी काढत होते तर तो तिकडे त्या काकांशी बोलत होता. ते काका त्यांच्या घराला तोरण लावत होते. एरवी आपल्याला रांगोळी काढायला कधीच टाईम भेटत नाही, कामामुळे म्हणा किंवा आपल्या बिझी शेड्यूलमुळे. पण मी दिवाळी आणि दसरा या 2 सणांना नेहमी घरासमोर रांगोळी काढत असते, जशी जमेल तशी. एवढी काही खास जमत नाही, पण मी ट्राय करते दरवेळेस काहीतरी न्यू काढण्याचा.
पण इकडे तुम्ही बघू शकता शमू तरी मला भरपूर त्रास देतोय रांगोळीला. शेवटी मी त्याला थोडी रांगोळी दिलीच हातावरती आणि बोलली कर बाबा, काही करायचं आहे ते, पण शांत बस, मला रांगोळी काढू दे. कारण अजून पूजासुद्धा बाकी होती, त्यालासुद्धा तयार करायचं होतं, मलासुद्धा तयार व्हायचं होतं. फायनली रांगोळी कंप्लीट करून आम्ही तयार व्हायला घेतलं तर पहिले नंबर येतो शमूचाच, कारण तो जास्त नखरे करतो तयार होण्यासाठी. तर अगोदर म्हटलं त्यालाच तयार करते, कारण परत मी तयार झाले की परत तो सगळे साडी वगैरे खराब करून टाकेल, म्हणून अगोदर मी त्यालाच तयार करायला घेतला. तर तुम्ही बघू शकता मी त्यासाठी एक छान असा कुर्ता सेट मागवलेला आहे. हा कुर्ता सेट पिंक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आहे. तो त्याला भरपूरच छान उठून दिसतोय कलर. तर अशा प्रकारे मी त्याला तयार कर, पण त्याची ती मस्ती चालूच होती, तो शांतच बसत नाही एक जाग्यावरती. तुमची पण बाळा अशीच करतात का? त्याला छान तयार करून घेतलं, छान त्याची धोती वगैरे व्यवस्थित करून घेतले. बघा कसा लुक दिसतोय, भरपूर छान दिसतोय ना. त्यानंतर अहोंनी इकडे दरवाजाला तोरण लावून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघेही तयार व्हायला गेलो, तयार झालो आणि मग अहोंनी माझ्यासाठी छान नवीन मंगळसूत्र घेतलं होतं. ते सरप्राईज गिफ्ट होतं माझ्यासाठी. मी बघून खूपच खुश झाले होते. त्यानंतर त्यांनी ते मंगळसूत्र स्वतः माझ्या गळ्यामध्ये घातले. तो भरपूर छान मोमेंट होता माझ्या आयुष्यामधला आणि मी भरपूर खुश होते. मग तिकडे शमूसुद्धा आलेला, तुम्ही दोघेच काय करताय, मला सुद्धा घ्या म्हणून. मग आम्ही त्याला सुद्धा घेतलं आणि 1-2 फोटो क्लिक केले. त्यानंतर आम्ही लगेचच पूजेला सुरुवात केली, कारण भरपूर लेट झाला होता, जेवणसुद्धा बनवायचं बाकी होतं. त्यानंतर थोडी पूजा करून घेतली. पूजेसाठी दोघांनी सोबतच सगळे लॅपटॉप, नोटबुक्स वगैरे बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या, जे आम्हाला डेली लाईफसाठी लागतं, कामासाठी, वर्कसाठी, ते सगळं ठेवलेलं होतं. त्याची छान पूजा करून घेतली. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, सो भूकसुद्धा भरपूर लागली होती. त्यानंतर मी 3 बाउलमध्ये खीर घेतली आणि बाहेर घेऊन गेले. छान तिघांनी मिळून खीर खाल्ली. खीर भरपूरच छान झाली होती. तर तुम्ही बघू शकता इकडे शमूचे पप्पासुद्धा छान खीर मन लावून खात आहेत. नंतर त्या दोघांना बाहेर पाठवलं आणि जेवणाची तयारी करून घेतली. आज जेवणात स्पेशल करायचं होतं, तर इकडे मी वडे तळून घेत आहे. वड्यांसाठी मी रात्रीच पीठ मळून ठेवलं होतं, कारण जर रात्री तुम्ही छान पीठ मळून ठेवलं तर सकाळी खूप छान वडे येतात. तर तुम्ही इकडे बघू शकता माझे वडे किती छान येत आहेत, छान फुगतसुद्धा आहेत. ते छान फुगले की कसे छान लागतात. भाजीसाठी आज मटर पनीर आणि काजू असा बेत केला होता आणि ती सुद्धा भरपूर छान झालेली होती भाजीसुद्धा. तुम्ही बघू शकता इकडे मला तर शमूच्या पप्पांना आणि शमूला तिघांना सुद्धा छान आवडलेलं आहे आजचं जेवण. आजचा व्लॉग कसा वाटला ते प्लीज कमेंट करून सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यातून मला मोटिवेशन भेटतं आणि तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. सगळ्यांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दसरा. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर अपडेट्स.